मिथुन राशीच्या लोकांनो, लोक म्हणणार वाह काय नशीब आहे, कारण महाबली बजरंगबली आणि थेट न्यायदेवता शनिदेवाच्या असीम कृपेने तुमच्या कुंडलीत थेट राजयोग आणि धनयोग सक्रिय झालाय. येत्या 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्यावर पैशांचा असा पाऊस पडणार आहे की अख्खं जग तुमच्या नशिबाचा हेवा करेल. तुमचे रखडलेले संसार, अडकलेला पैसा आणि नशिबाची बंद कुलूप अचानक उघडणार. पण हा आनंद साजरा करण्यापूर्वी एक भयंकर सत्य जाणून घ्या, कारण पडद्यामागे काहीतरी भयंकर शिजत आहे. ज्या क्षणी तुमची प्रगती सुरू होईल त्याच क्षणी तुमच्याच जवळच्या काही व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचणार आहेत. मिथुन राशीच्या लोकांना या 7 दिवसात या एका गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचं आहे, नाहीतर राजाचा रंग व्हायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही कळत न कळत त्या 2 चुका केल्या तर तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्याने तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि घरातील हसती खेळती माणसं रस्त्यावर येतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असं नक्की कोणतं षडयंत्र आहे जे तुमच्या पाठीमागे रचलं जाते? तुमचा सर्वात जवळचा माणूसच तुमचा घात कसा करणार आहे आणि या विनाशातून वाचवण्यासाठी तुम्हाला 22 ऑगस्टच्या रात्रीपूर्वी कोणता गुप्त महाउपाय करायचा आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये 5 महत्त्वाच्या भागांमध्ये जाणून घेणार आहोत. एकही सेकंद मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मिथुन राशीच्या जातकांनो, 15 ते 22 ऑगस्टचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरणार आहे, कारण या काळात शनिदेवाच्या विशेष कृपेने तुमच्या राशीसाठी महाधन लाभाचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमच्यावर अचानक पैशांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. मग ते जुने रखडलेले व्यवहार असोत, वडिलोपार्जित संपत्तीचे वाद असोत किंवा अनपेक्षित मार्गाने येणारा मोठा निधी असो. तुमची ही अचानक बदललेली श्रीमंती पाहून लोक थक्क होतील आणि तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील. वाह काय नशीब आहे तुमचं! मिथुन राशीच्या जातकांनो, हा येणारा पैसा जितका आनंद देणारा आहे तितकीच मोठी चेतावणी या पैशाच्या पाठीमागे लपलेली आहे, हे विसरू नका. मिथुन राशीचे लोक जन्मापासूनच अत्यंत दयाळू, सरळ मनाचे आणि धार्मिक असतात. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन तुमचे ग्रह या काळात तुमची परीक्षा घेणार आहेत. पैसा येताच तुमच्या मनात मी 7.5 कायमचा मुक्त झालो असा निष्काळजीपणा किंवा देवावरील श्रद्धेमध्ये आळलेला आळस तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकतो. जर तुम्ही या काळात स्वतःला श्रेष्ठ समजून नियमांचे उल्लंघन केले किंवा कर्माच्या मार्गातून भरकटलात तर 7.5चा कोप वाढेल आणि घरात आलेली लक्ष्मी एका रात्रीत परत फिरेल. हा पैसा टिकवायचा असेल तर अति उत्साहात स्वतःची मर्यादा सोडू नका, कारण या सुखाच्या मागे एक भयंकर वादळ तुमची वाट पाहत आहे. ते वादळ कोणतं जाणून घेण्यासाठी आपण वळूयात पुढच्या भागाकडे. मिथुन राशीच्या जातकांनो, जसं जसा तुमच्या घरात पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमची प्रगती दिसायला लागेल तसं तसा तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा जळफळाट सुरू होणार आहे. तुमच्या नशिबाची उंचावणारी कमान पाहून तुमचे हसणारे मित्र आणि तुमचे शेजारी आतून तुमच्यावर प्रचंड जळू लागतील. ते तुमच्यासमोर गोड गोड बोलतील, पण तुमच्या पाठीमागे तुमची नाचक्की कशी होईल, तुमचं नुकसान कसं होईल याच एक भयंकर षडयंत्र रचायला सुरुवात करतील. तुमच्याच सुखाला कोणाची तरी वाईट नजर लागण्याचा हा काळ आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, या 7 दिवसांच्या काळात तुम्हाला परक्यांवर आणि इतरांच्या गोड बोलण्यावर अतिविश्वास ठेवणे या एका सर्वात घातक गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचे आहे. तुमच्या मनात कोणाबद्दल कितीही आदर असला तरी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे पुढील प्लॅन किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती चुकूनही कोणापाशी उघडी करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून आपल्या मनातील गुपित सांगाल तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली असेल, हे पक्के लक्षात ठेवा. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमचे हे गुप्त शत्रू तुमच्यासमोर कधीच वार करणार नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की तुमच्या पाठीशी स्वतः बजरंगबली उभे आहेत. म्हणूनच ते अतिशय हुशारीने तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही तुमचे सिक्रेट्स स्वतःपुरते मर्यादित ठेवले तर हे शत्रू तुमचे केसभरही नुकसान करू शकणार नाहीत. पण या शत्रूंच्या चालीशिवाय नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही कोणती पहिली मोठी चूक करू शकता ज्याने थेट कोर्टाची पायरी चढावी लागेल, बघूयात पुढच्या भागात. मिथुन राशीच्या जातकांनो, 7.5मुळे आत्तापर्यंत तुम्ही अनेक मानसिक आणि आर्थिक छळाचा सामना केला असेल, पण आता तुमचे वाईट दिवस संपून थेट सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत.
येत्या पुढच्या 3 दिवसात तुम्हाला निसर्गाकडून आणि बजरंगबलीच्या कृपेने 3 मोठे शुभ संकेत मिळणार आहेत. आता पहिला संकेत म्हणजे गेल्या कित्येक महिन्यापासून तुमच्या कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात आलेली प्रचंड मंदीचे सावट आणि व्यवसायात आलेले अडकलेले काम अचानक कोणत्याही अडथळ्याशिवाय मार्गी लागेल. व्यावसायिक भागीदारांसोबतचे मतभेद संपून मोठी प्रगती होईल. मिथुन राशीच्या जातकांनो, दुसरा संकेत तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्याशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात पती पत्नींमध्ये किंवा मुलांसोबत सतत विनाकारण क्लेश होत असतील तर घरातील ती नकारात्मक ऊर्जा अचानक नाहीशी होईल. संपूर्ण कुटुंबात एकोपा निर्माण होईल आणि एखाद्या शुभ किंवा धार्मिक कार्याच्या नियोजनाची सुरुवात घरातूनच होईल, ज्यामुळे तुमचे मन समाधानाने भरून येईल. मिथुन राशीच्या जातकांनो, तिसरा संकेत तुमच्या गुप्त चिंतेचे निवारण करणारा असेल. ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही दबले गेले होतात किंवा ज्या गुप्त आजारपणामुळे तुम्ही रात्रीची झोप गमावली होती, तिथून तुम्हाला अचानक मोठा दिलासा देणारी बातमी मिळेल. कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल आणि आरोग्यामध्ये कमालीची सुधारणा दिसून येईल. पण या अफाट यशाच्या आनंदात वाहून न जाता तुम्ही कोणती पहिली मोठी चूक टाळली पाहिजेत, जाणून घेऊयात आपण पुढच्या भागात. मिथुन राशीच्या जातकांनो, एकीकडे तुमचे नशीब सोन्यासारखे चमकत असताना तुम्ही अशी एक भयंकर चूक करू शकता जी तुमच्या संपूर्ण भाग्याचा एका झटक्यात कोळसा करू शकते. मिथुन राशीचे लोक कोणावरही सहज विसंबून राहतात आणि कोणाचेही ऐकून स्वतःचा निर्णय बदलतात. नेमक्या याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचयातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती तुमच्याकडे येईल आणि कोणत्या तरी गुप्त किंवा झटपट श्रीमंत करणाऱ्या योजनेत किंवा स्कीममध्ये तुम्ही लॉटरीसारख्या अनधिकृत व्यवहारात तुमच्या कष्टांचे पैसे गुंतवण्याचा सल्ला देईल. मिथुन राशीच्या जातकांनो, ती व्यक्ती कितीही विश्वासू असली तरी या 7 दिवसांच्या काळात कोणाच्याही सांगण्यावरून अनोळखी ठिकाणी किंवा चुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे ही एक चुकूनही करू नका. ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत आणि भयानक इशारा आहे की या काळात जर तुम्ही शॉर्टकटच्या नादात पैशाची गुंतवणूक केली तर तुमचा संपूर्ण पैसा बुडेल आणि तुम्ही कायदेशीर कचाट्यात अडकाल. हा शनिदेवाचा सरळ सापळा असेल, त्यामुळे स्वतःची बुद्धी वापरा आणि स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. मिथुन राशीच्या जातकांनो, या 7 दिवसात येणाऱ्या अफाट यशाला टिकवून ठेवण्यासाठी आणि गुप्त शत्रूंच्या भयंकर षडयंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला संकटमोचन महाबली बजरंगबलीचा एक गुप्त महाउपाय करायचा आहे. या ऑगस्ट महिन्याच्या शनिवारी किंवा मंगळवारी रात्रीच्या वेळी हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर बसून शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. त्यानंतर तिथेच बसून शांत चित्ताने हनुमान चालिसाचे 3 पाठ करा. हा उपाय तुमच्या भोवती एक असं सुरक्षा कवच निर्माण करेल ज्यामुळे शत्रूंचे सर्व वार तुमच्यावर उलटतील आणि शनिदेवाचा कोप शांत होईल. मिथुन राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रातील कोणतंही ज्ञान हे अर्धवट ठेवणे तुमच्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं असतं. म्हणूनच आज या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी, दिलेल्या सावधानता आणि बजरंगबलीचा हा महाउपाय मनावर बिंबवून ठेवा. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्ष केलं तर आलेली ही सुवर्ण संधी हातची जाईल. पण तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून म्हणेल, वा काय नशीब आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात बजरंगबली आणि शनिदेवाचा आशीर्वाद सदैव राहू देत. आणि जर तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय बजरंगबली लिहायला अजिबात विसरू नका. आणि अशाच रहस्यमय आणि सडेतोड ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीला बटन दाबा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.